नमस्कार मित्रांनो, आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर गुरुजन आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे प्रिय मित्रांनो, नमस्कार. आपण सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपण एका अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी दिनानिमित्त एकत्र आलो आहोत. हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे, अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस आहे. मित्रांनो, आपण जन्माला आलो तेव्हा आपल्याला बोलायला येत नव्हतं, चालायला येत नव्हतं, जग ओळखायला येत नव्हतं. सर्वप्रथम आईवडील आपले गुरु बनले. त्यांनी आपल्याला संस्कार दिले. त्यानंतर शाळेत शिक्षकांनी आपल्याला शिक्षण दिले. आयुष्यात भेटणारा प्रत्येक चांगला माणूस, प्रत्येक अनुभव हा प्रत्येक चूकही आपला गुरु बनतो. म्हणून भारतीय संस्कृतीत म्हटले आहे, गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाचा अर्थ असा आहे, गुरु हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचे स्वरूप आहे. मित्रांनो, गुरु म्हणजे एक पुस्तक शिकवणारा शिक्षक नव्हे. गुरु म्हणजे घरातील, आपल्या जीवनातील अंधकार दूर योग्य मार्ग दाखवणारा व्यक्ती आहे. संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद हो दोकडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपल्या गोविंदाय बताय. याचा अर्थ असा होतो की गुरुदेव दोघे समोर उभे असतील तर प्रथम गुरूंना वंदन करावं, कारण गुरुमुळेच देवाचा ओळख होते. आजच्या काळात माहिती खूप आहे, पण योग्य मार्गदर्शन कमी आहे. मोबाईलला हजारो व्हिडिओ मिळतात, पण योग्य गुरु मिळत नाही. हे खरे भाग्य आहे. गुरु आपल्याला फक्त अभ्यास शिकवत नाही, तर जीवन जगण्याची कला शिकवतात. ते आपल्याला शिस्त, प्रामाणिकपणे, वेळेचे महत्त्व, मेहनतीचे मूल्य आणि चांगला माणूस कसा बनायचा हे शिकवतात. मित्रांनो, महाभारतातील अर्जुन हा तर धनुर्विद्या होता, पण त्याच्या मागे गुरु द्रोणाचार्य मार्गदर्शन होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात राजमाता जिजाऊंचे संस्कार होते आणि रामदासरावांचे मार्गदर्शन होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशामागे त्यांच्या शिक्षकांचे आणि शिक्षणावरील निष्ठेचे मोठे योगदान होते. यशस्वी व्यक्ती जीवनात गुरूंचे स्थान नेहमीच सर्वोच्च राहिले आहे. प्रिय मित्रांनो, आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारू, आपण आपल्या गुरूंचे किती आदर करतो? त्यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आपण वागतो का? जर आपण खऱ्या अर्थाने गुरूंचा सन्मान करत असेल तर फक्त फुले अर्पण करून नाही, तर त्यांच्या शिकवणीचे पालन करून करायला हवे. गुरु सांगतात, सत्य बोला, मेहनत करा, वेळेचा दुरुपयोग करू नका, आईवडिलांचा आदर करा, देशावर प्रेम करा, चांगले नागरिक बना. जर आपण हे आपल्या जीवनात ठरवले तर तीच गुरूंना खरी गुरुदक्षिणा ठरेल. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला यश हवे आहे, पण यशाचा सर्वात मोठा शॉर्टकट म्हणजे योग्य गुरूंचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत. गुरु वाट दाखवतात, पण वाटेवर चालायचे काम आपल्याला करावे लागते. सूर्य उगवतो, पण डोळे उघडणे आपल्या हातात असते. आज गुरुपौर्णिमा शेवटी एवढेच म्हणून जातो, गुरु म्हणजे ज्ञानाचा दिवा, गुरु म्हणजे जीवनाचा दिशा, गुरु म्हणजे यशाचे मार्ग आणि गुरु म्हणजे आयुष्याला मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा. चला, या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्व गुरुजनांना मनपूर्वक वंदन करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने उज्ज्वल भविष्य घडूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.